गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचं मी सुजाता चितळे स्वागत करते. सर्वांना पुन्हा एकदा सूचना आहे की आपले मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा किंवा स्विच ऑफ करा. सत्राची सुरुवात आपण एका रामधूनने करणार आहोत. धून आपल्याला गायत्री ताई सांगतील आणि त्यांच्या मागोमाग आपण सर्वजण म्हणणार आहोत. हरि ओम. धुनीचे शब्द इथे समोर स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत, त्याप्रमाणे मग म्हणावेत. प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम. म्हणा. प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम. प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम. प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम. श्री राम 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 सिया 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 राम राम राम. पाप मिटे दुख कटे लेते राम नाम. 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 भव समुद्र सुखद नाम एक राम नाम. भव समुद्र सुखद नाम राम राम. भव समुद्र सुखद नाम एक राम नाम. भव समुद्र सुखद नाम एक राम नाम. परम शांती सुख निधान नित्य 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 राम नाम. निराधार को आधार एक 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 राम नाम. परम गौप्य परम इष्ट मंत्र 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 राम नाम. संत हृदय सदा वसत एक 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 राम नाम. माता पिता बंधु सखा सब ही राम राम. 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 भक्त जनन जीवन धन एक राम नाम. भक्त जनन जीवन धन एक राम नाम. भक्त जनन जीवन धन एक राम नाम.
मनस कहो राम राम राम। प्रेम मुदित मन से कहो राम राम राम। प्रेम मुदित मनस कहो राम राम राम। प्रेम मुदित मन से कहो राम राम राम। श्री राम 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 सिया 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 राम राम राम। 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 श्री राम। नाम संकीर्तन साधन पै सोपे असं सर्वच संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या एकत्रित धून गायनाने सहजच आपलं मन बाहेरच्या विषयांमधून ईश्वर स्मरणामध्ये दंग होतं आणि जणू काही रामजन्म अनुभवण्याची मनाची तयारी होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगुण देवता जसं श्रीराम, श्रीकृष्ण, दत्तात्रय यांचा जन्म आपण नेहमी साजरा करतो. आपण उत्सवप्रिय आहोत म्हणूनच आपण आपले वाढदिवस, आपली 60, आपली 75 असं सगळं कायमच उत्साहाने साजरं करत असतो. या उत्सवप्रिय स्वभावाचा ईश्वर स्मरणासाठी उपयोग करून घेणे हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलं आहे आणि म्हणूनच स्वामींच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या आश्रमामध्ये आपण आज प्रभू श्रीरामांचा जन्म साजरा करत आहोत. आजच्या विशेष दिवसाचं औचित्य साधून 2 ग्रंथांचं आज प्रकाशन होत आहे. ईश्वराचा वेध घेण्याचा आंतरिक योगमार्ग सगुणोपासनेसह वाङ्मयीन सौंदर्याचा आस्वाद घेत स्वामींनी ग्रंथबद्ध केला आहे आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे श्री रामरक्षा भावार्थसार. हे पुस्तक सर्वांना माहीत आहेच. स्वामींचं हे मार्गदर्शन आणि कार्य बहुभाषिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला आहे जयंतीताई तांबे आणि नीताताई खिरवाडकर यांनी. या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया नीताताई खिरवाडकर यांच्याकडून. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. स्वामींचं पुस्तक श्री रामरक्षा भावार्थसार, कथा, वाङ्मय सौंदर्य व सूक्ष्म अर्थविवरण या पुस्तकाच्या इंग्रजी भाषेतल्या अनुवादाच्या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. या पुस्तकाचा मूळचा अनुवाद जयंती तांबेंनी केला, जी US असते. त्याचे एडिटिंग संस्करण मी केलं. मुख्य मीनाताईंनी सांगितलं की जे स्वामींच्या भाषेत आलेलं आहे, जे म्हणजे स्वामींना जे अर्थ अभिप्रेत आहे त्यांच्या भाषेत पण तू इंग्लिशमध्ये आण. स्वामींना जो भावार्थ अभिप्रेत आहे तो वाचकांपर्यंत पोचलाच पाहिजे. जयंतीचे मूळचे काम उत्तम होते, त्याची पुढची जबाबदारी माझी होती. पण मला आज जे बोलायचं आहे ते मी केलेल्या कामाबद्दल नाही,
पण तर काम करताना त्या पुस्तकाने माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल. स्वामींचं पुस्तक आपण नेहमी वाचतो, सगळीच पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचलेली आहेत. त्यात ज्या कथा असतात त्या आपल्या सगळ्यांना आवडतात, त्या लक्षातही राहतात, पटकीनी कळतातही. पुढे जाऊन वाङ्मय सौंदर्य, जसं आताचं रामरक्षा असू दे किंवा आपली नेहमीची अगदी परिचयाची स्वामींच्याकडूनच परिचित झालेली अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ असू दे, आधी आपल्याला मुळात अर्थ समजायचाच मारामारी असते कुठलंही ज्ञानेश्वरीसारख्या ह्याच्यात वगैरे. पुढे सौंदर्यस्थळ वगैरे कुठलं आपल्याला कळतं आहे, पण मग आधी ज्ञानेश्वर महाराज लिहिणार आणि मग स्वामी आम्हाला त्यातलं सौंदर्यस्थळ दाखवणार. आणि एवढं सगळं दाखवलं की मग वा 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 वा, काय सुंदर ज्ञानेश्वर महाराज लिहितात आणि आम्हाला स्वामी सांगतात आणि आम्ही त्याच्यावर वा वा म्हणतो. इतकंच आमचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्या पुढे जाऊन सूक्ष्म अर्थ वगैरे येतो. तो किती कळतो हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर त्या अर्थाने आपल्या मनबुद्धीत किती संस्कार केलेले आहेत, तर किती रुजलं आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने हे संस्कार मात्र माझ्या मनावर खूप खोलवर गेले. एक वेगळा अर्थ, एक वेगळंच रामायण प्रत्येक साधकाच्या जीवनात कसं घडत असतं ते मला लक्षात आलं. आज आत्ताच गजानन दादांनी जे लपावे अति आदरे रामरूपी हा जो श्लोक घेतला, ॲक्च्युअली सगळं तेच मला म्हणायचं आहे. फक्त मला इथे एका दृष्टांताच्या, रामायणाचा दृष्टांत आहे त्याच्याच आधारे बोलायचं आहे. पण इथे जसं जो साधक आहे ना, त्याला मी जरी रावणाची उपमा दिलेली आहे तरी तो साधक म्हणजे ज्याचं ध्येय, जीवन ध्येय हेच आत्मारामाप्रत जाणे आणि त्याच्याशी एकरूपता साधणे, हेच त्याचं ध्येय असलेला साधक म्हणजे रावण आहे. हा कोणी एक राक्षसी रावण वगैरे असं नाही. तुम्ही मी सगळेच, आपला हा जो पर्सनॅलिटी सेल्फ आहे तो रावण आहे. ह्या रामायणात सगळेच जे रोल्स असतात किंवा माझ्या जे साधक जीवनातले विशेषतः रोल्स असतात ते सगळे मीच निभवत असते. जसं आपण स्वप्नात नाही का, मीच स्वप्नात जे स्वप्न पडतं ते प्रत्येक कॅरेक्टर मी स्वतःच झालेली असते. तसंच काहीसं इथे पण आहे. आपल्या जशी ह्या मुळातल्या रावणाची लंका सोन्याची असते, तसा आपलाही संसार हा आपल्या सोन्यासारखाच असतो, सोन्या इतकाच प्रिय असतो. अगदी 1,80,000 झालं तरी आपल्याला 1 ग्राम सोनं घ्यावंसंच वाटतं, ॲड करावंसं वाटतं. आपल्या संसाराही तर तसंच असतं. आपलं प्रत्येक गोष्टीची ॲडिशन हवी असते. त्याच्यापुढे एक हव्यास नाही त्या साधकाचा, पण एक कुठेतरी थोडीशी अभिलाषा असते, आशा असते. आणि हा जो पर्सनॅलिटी सेल्फ आहे आपला, तसंच म्हणजे आपल्याला स्वामींचा मुख्य जो शब्द नेहमी वापरतात तो म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ, हाच तो रावण आहे. आपण किती तोंडाचे रावण आहोत हे ज्याचं त्याने ठरवावं. पण ह्या रावणाच्या मृत्यूची ही मात्र कथा आहे. माझ्यातलाच गुरुस्वरूप आत्माराम ह्या रावणाचा वध करणार आहे. आणि ह्या गुरुस्वरूप म्हणा किंवा माझ्यातली जी शक्ती आहे, साधनारूपी शक्ती आहे, किंवा गुरूंनी दिलेली साधनारूपी शक्ती आहे, जी कुठल्याही स्वरूपात जी शक्ती आहे माझ्यात साधना करण्याची, ती निरनिराळ्या सीतेच्या रूपात माझ्यासमोर येते. अगदी पहिलाच श्लोक आहे, श्री गणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुपछंदः सीताशक्ती. या सीताशक्तीच्या संदर्भात एक कथा येते. त्या कथेचा हात धरूनच मी पुढे माझ्या जीवनात शिरणार आहे. ती कथा अशी आहे, स्वामींच्या पुस्तकातलीच कथा, ही मी नव्याने काही सांगत नाही आहे इथे. पद्माक्ष नावाच्या राजाची ही कथा आहे. या राजाने श्री लक्ष्मीची आराधना केली आणि तिला सांगितलं की तू माझी कन्या म्हणून माझ्या पोटी आहे, माझी कन्या म्हणून जन्म घे. ही अत्यंत रूपवान गुणवान कन्या पाहताच तीच म्हणजे जन्म झाला आणि ती जशी मोठी झाली तसा रावणाला तिचा मोह झाला. तिला मिळवण्यासाठी त्यांनी पद्माक्षाशी युद्ध केलं. पण त्या युद्धात तो पद्माक्ष मारला गेला आणि
पद्मावतीने मात्र अग्नीत प्रवेश केला. ती काही रावणाच्या बरोबर गेली नाही. अग्नी थंड झाल्यावर रावणाला तिथे 5 अनमोल रत्न मिळाली आणि त्यांनी ती पेटीत घालून ती पेटी त्याच्या घरी म्हणजे लंकेत आणली. ही पेटी देवाच्या देव्हाऱ्यात त्यांनी ठेवली. राणी मंदोदरी ती बघायला गेली, पण तिला काही ती पेटी हलवता येईना. रावणालाही ती हलवता आली नाही. मग त्यांनी उघडून बघितलं. काय होतं त्याच्यात? तर एक सुंदर कन्या होती. हा रावण म्हणजे मी, माझं व्यक्तिमत्व, ही रावणाची शक्ती म्हणजे त्याची संसारी बुद्धी मंद उदरी. हिला लगेच लक्षात आलं की ही कन्या येथे राहिली तर माझ्या संसाराचाही सत्यानाश करेल. म्हणून त्यांनी तिला, विशेषतः मंदोदरीने तिला दूर असलेल्या मिथिलेच्या राज्यात नेऊन ठेवलं. विदेही जनक म्हणजे माझे स्वामी यांच्या राज्यात ही सीता म्हणजे एका फाळाने मारलेले रेष, एक संस्कार, हा साधनेचा संस्कार मोठा होत गेला. माझ्या गुरूंनी हा साधनेचा संस्कार माझ्यावर करत गेले ते, आणि ही साधनाच मला माझ्या आत्मारामाप्रत पोचवणार असते. माझ्यातल्या व्यक्तिमत्वाच्या रावणाला या साधनरूपी सीता संस्काराचे फार आकर्षण असते. म्हणजे माझं किंबहुना माझ्या जीवनाचं ध्येयही तीच असते. मला फक्त ही सीताच हवी असते, पण कुठेतरी त्या सीतेच्या मागे असलेला तो राम मला अभिप्रेत असतो. फक्त दिसायला मात्र मला ती सीता आधी हवी असते. माझ्यातल्या संसार बुद्धीला, मंदोदरीला ते अजिबात आवडत नाही. पण कोणा एका सुमुहूर्तावर मी त्या साधनरूपी संस्काराला पळवून माझ्या घरी आणते, माझ्या संसारात आणते, माझ्या लंकेत आणते. माझ्या व्यक्तिमत्वाचा रावण रोज तिला भेटायला जातो, साधना करतो, आराधना करतो तिची. ही सीता साधना जिथे राहत असते ते खरोखर अशोकवनच होते. ह्या सीतेला माझ्यातल्या रावणात अजिबात इंटरेस्ट नसतो. तिला फक्त एकरूपता साधायची असते, ती आत्मारामाशी. रावणाकडे, माझ्या व्यक्तिमत्वाकडे ती बघायलाही तयार नसते. व्यक्तिमत्वाला मात्र अजून दोन्ही गोष्टी प्रिय असतात. एक लंका पण हवी असते आणि अशोकवनातली सीता पण हवी असते. रावण तिला रोज नित्यनेमाने भेटायला जातो. कधी कधी तो विचारही करतो की मी रामरूप घेतो आणि सीतेला भेटायला जातो. तो विचार करतो खरा, तो कदाचित जातही असेल, त्याला ते रामरूप घेताही येत असेल, पण तो जसा सीतेसमोर जातो तसा त्या सीतेला लगेच कळतं की हा माझा अच्युत राम मात्र नक्की नाही. तो पटकीनी त्या ह्याच्यातून, स्थितीतून खाली येतो आणि लंकेत परत येतो. पण कुठेतरीही त्याची साधना त्या परमात्म्यापर्यंत पोचत असते. माझ्याही साधनेचा घडा जेव्हा पूर्ण भरायला येतो तेव्हा गुरुस्वरूपी आत्माराम माझ्या लंकेवर चाल करून येतो. माझ्यातले व्यक्तिमत्व, हे स्वपण राखण्यासाठी मी मात्र लढत असते, कारण ते सोडवत नाही कुठेतरी मला. रावणालाही कुठेतरी आपले लंका, सीता, संसार, त्याला सीता पण हवी असते, पण तेवढाच संसार पण हवा असतो. आपल्याला लक्षातही येत नाही, पण आपला हा अहम सुटत नाही. एक वेळ तो शुद्ध होईल, पण त्याचा शुद्ध का असेना, पण मीपणा मात्र सुटतलेला नसतो. शेवटी हा कधीतरी साधनेचा घडा परिपूर्ण होऊन व्हायला लागतो. माझ्यातलाच आत्माराम, स्वामीराम माझ्या अहंतेचा वध करायला येतो. पर्सनॅलिटीचा, सेल्फचा वध होतो. माझ्यातली शक्ती स्वरूपिणी सीता, साधना आता आत्मारामाला भेटायला धावत निघते. अगदी तिला घाई झालेली असते. पण हा पण मात्र अजूनही तिथे असतोच कुठेतरी. पण हा राम अजूनही तिचा स्वीकार करायला तयार नसतोच. तो म्हणतो, तुझ्यातला व्यक्तिमत्वाचा राम तर मेला आहे, मीच गुरुकृपेने, आत्मारामाने त्याला मारला आहे, पण तू अजूनही सीता आहेस, एक संस्कार आहेस. अजूनही तुझ्यावर एक मायावी छाया आहे. तू जरी अशोकवनात राहिली असलीस तरी ते वनच आहे. संसारातले वन, तिथली धूळमाती ही तुला लागणारच. तेव्हा तू आधी अग्निपरीक्षा दे आणि मग माझ्याशी एकरूप हो. ही खरोखरच अग्निपरीक्षाच आहे.
पर्सनॅलिटी सेल्फला ना तिची तयारी करता येत, ना तिचा कल्पना येत, ना तिचा अंदाज येत. केवळ गुरुकृपाच मला ह्याच्यातून तारू शकते. पण ही गुरुकृपा ज्याच्यावर होईल त्याची सीता वैदेहीहून आत्मारामासोबत अयोध्येला जाईल. सीतेकडून वैदेहीचा प्रवास हा द्वंद्वातून अद्वैताकडे आहे, अयोध्येकडे आहे. शेवटी स्वामींना एकच विनंती करावीशी वाटते. आज स्वामी रामा, तुमच्या चरणी हीच विनंती. माझ्यातली सीता शक्ती करो सदा तुझी भक्ती. जळो दे मरो दे माझ्यातला अहमरूपी रावण. होऊ दे साधू दे माझ्यातल्या वैदेहीचे तुझ्याशीच मिलन. हरिओम. अतिशय वेगळ्या, उल्लेखनीय आणि चिंतनीय रूपकांद्वारे आपल्याला रामायण आत्ता नीताताईंनी सांगितलं. आणि खरोखरच अतिशय वेगळेपणाने त्यांनी हे सगळे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. कधीही ऐकलेले नाहीत असे विचार आहेत. आता आज ह्या इंग्रजी अनुवादाबरोबर आज दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे, ते म्हणजे श्रीमद दासबोध सार. दासबोधातील निवडक ओव्यांच्या संपादनातून ही नित्यपाठ स्वरूप पुस्तिका तयार झाली आहे आणि डॉक्टर गजानन नाटेकर यांच्याकडून हे संपादन झाले आहे. या पुस्तक निर्मितीमध्ये अतिशय जवळून सहभागी असलेल्या गायत्रीताई सेवक यांच्याकडून आपण या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया. हरिओम. माझ्या एका सख्या मैत्रिणीचं इतकं छान मनोगत ऐकून खूप छान वाटलं. आपल्याला सगळ्यांना ते रिलेट झालेलं आहे कुठेतरी नक्कीच. दासबोध सार किंवा नित्यपाठ या पुस्तिकेच्या निर्मितीबद्दल गजानन दादांनी पहिल्यांदा जेव्हा फोन करून सांगितलं तेव्हा ऊर अभिमानाने भरून आला. स्वामींनी तयार केलेली पुढची पिढी विविध प्रकारे कार्य करते आहेच, त्याचं एक दृश्य स्वरूप आता आपल्यासमोर येतं आहे. पूजनीय स्वामी माधवनाथ रचित एक दासबोध नित्यपाठ असताना दुसरा कशासाठी असा प्रश्न काही जणांच्या मनात आला असेल किंवा येईल. त्यावर 2 उत्तरं अशी की काळाची वेगळी गरज आणि गुरुपरंपरेच्या कृपेने दोघांनाही झालेलं स्वतंत्र स्फुरण. गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भाष्य केलं. स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी रचली. स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे हा ग्रंथ लिहिला. स्वामी माधवानंदांनी पहिल्या 6 अध्यायांवरील भाष्यग्रंथ लिहिले. तसंच या नित्यपाठ पुस्तिकांबाबतही म्हणता येईल. प्रत्येकाचं आपापल्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे. त्यामुळे मन निश्चंक ठेवून तितक्याच श्रद्धेने याकडे पाहावं. श्री समर्थांसारख्या श्रेष्ठ संतांच्या ग्रंथाचं सार तयार करणं हे सामान्य काम नव्हे. मूळ निर्मिती समर्थांच्या समर्थवाणीतून झालेली असली तरी त्यावर सारभूत पुस्तिका तयार करणं हे विशेषच काम आहे. त्यासाठी तशीच विशेष प्रकारची बुद्धिमत्ता हवी. गिलफोर्ड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धीचे 120 प्रकारचे पैलू सांगितलेत. पण हॉवर्ड गार्डनर नावाच्या शिक्षणशास्त्रज्ञाने मल्टिपल इंटेलिजन्स किंवा बहुविध बुद्धिमत्ता या नावाने बुद्धिमत्तेचे प्रामुख्याने 10 पैलू सांगितले. त्याच्यातली 10व्या क्रमांकावरची सगळ्यात महत्त्वाची बुद्धिमत्ता आहे आध्यात्मिक बुद्धिमत्ता किंवा स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. पण अशा प्रकारचा आध्यात्मिक वाङ्मय तयार करण्यासाठी त्याही पलीकडची बुद्धिमत्ता सूक्ष्म बुद्धी, स्पेशल स्पिरिच्युअल इन्साईट लागते असं वाटतं. त्यामध्ये केवळ ग्रंथ अभ्यासणं नसतं तर तो आत्मसात होणं असतं. स्वतःच्या साधनेने त्यात खोल अवगाहन करणं असतं. त्याशिवाय हजारो ओव्यांमधून नेमक्या ओव्या निवडून त्यांचा एक विशिष्ट क्रम लावणं, त्याला विषय विभाग निश्चित करणं हे अशक्य आहे. शिवाय गुरुपरंपरेचे कृपाशीर्वाद पाठीशी उभेत हे तर तितकंच खरं. गजानन दादा मूळचे रत्नागिरीचे आहेत आणि त्यांचं बोट धरून स्वामीजींकडे आणण्याचं काम रत्नागिरीच्या गीताताई वैद्य यांच्या हातून झालं.
त्यामुळे आज त्यांच्या हस्ते या नित्यपाठाचं प्रकाशन होणं याचं एक विशेष भावनिक महत्त्व आहे. गजानन दादांनी हा नित्यपाठ त्यांचे आईवडील आणि गीता काकू वैद्य यांना अर्पण केला आहे. आज त्यांचे आईबाबा इथे नसले तरी त्यांची आध्यात्मिक मार्गावर नेणारी आई उपस्थित आहे. त्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी जाणून घेऊया. गजाननदादांची सगळी प्राथमिक घडणही गीताताईंच्या युवा केंद्रातून झाली. डॉक्टर गजानन नाटेकर इथपासून नाथ संप्रदायाच्या या शाखेतील स्वामी माधवानंदांचे एक उत्तराधिकारी स्वामी गजानननाथ म्हणजे तूर्त तरी आपल्या सगळ्यांचे गजानन दादा, हा प्रवासही या नित्यपाठाच्या ओव्यांमधून निर्देशित होतो. स्वामी हा प्रवास निश्चितपणे कौतुकाने पाहत आहेत आणि त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे असं खात्रीने म्हणता येईल. आपले स्वामी किंवा स्वामी मकरंदनाथ किंवा कोणत्याही युवा साधक उत्तम निरूपण करायचे त्यावेळी स्वामी माधवनाथ आनंदाने कौतुक भरल्या नजरेने त्यांच्याकडे कसे पाहायचे ते आजही आठवतं. आणि आपल्या स्वामींचंही शाब्बास असे उद्गार या सगळ्या युवा साधकांना मिळालेले कानात घुमत राहतात. असे शाब्बासकी मिळवणारे उत्तराधिकारी, प्रबोधनकार, चिंतक इथे निर्माण झाले, ही या कार्याची खरीखुरी श्रीमंती आहे. लताताई भिशीकर यांनी त्यांच्या एका काव्यात असं म्हटलं आहे, पूर्तीला जातील येथुनी जनमनीची इप्सिते, घडतील येथे द्रष्टे चिंतक नवयुग निर्माते, प्रखरतयांची प्रज्ञा वेधील विश्वरहस्याते, देवत्वाप्रत खचित पोचतील पथिक संघ येथले. स्वामींनी जे देवसैन्य म्हटलं होतं त्या देवसैनिकांचे संघ इथून तयार होतील अशी खात्री वाटते. येणाऱ्या काळाची गरज खरोखरच मोठी आहे. सुदैवाने परिस्थिती अनुकूल आहे. पाऊलवाटा राजमार्गांमध्ये रूपांतरित होत आहेत. त्याचा लाभ घेता यावा आणि स्वामीजींच्या मनात असलेली बाल, किशोर, युवा, प्रौढ अशा सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी संत जीवने, संत वाङ्मय, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक अशा बहुविध विषयांवरील साहित्य निर्मिती शुद्ध परमार्थाचा वारसा सांगणाऱ्या आणि वसा पुढे नेणाऱ्या स्वामीजींच्या सर्वच वारसदारांकडून होत राहावी. विशाल आध्यात्मिक छत्राखाली समस्त संप्रदायांना सामावून घेता यावं. हिंदुस्थानाला विश्वगुरुपदी किंवा नवीन भाषेत विश्वमित्रपदी नेण्याच्या प्रक्रियेत सर्वांच्या समिधांची आहुती देता यावी अशी मनोभावे प्रार्थना करूया. मूळचे हे सर्व बुद्धिमान, प्रतिभावंत आणि विशेष क्षमता असलेले युवा साधक, त्यांच्या पंखांमध्ये स्वामींनी नभस्पर्शी ताकद भरली आहे. त्या सर्वांसाठी हे विस्तीर्ण आकाश मोकळं आहे. गगनभेदी म्हणजे चितगगन आणि विश्वगगन दोन्ही भेदण्याची ताकद त्यांना प्राप्त होईल असा दृढ विश्वास आहे. असंच देवसैन्य स्वामीजींना अपेक्षित होतं. गजाननदादांचा आत्तापर्यंत झालेला वाङ्मयीन प्रवास थोडासा उलगडायला हवा. त्यांची सहज, सूक्ष्म, सखोल, अभ्यासपूर्ण आणि स्वानुभूतीवर आधारित विवरणं आपण दर आठवड्याला श्रवण करतो आहोत. हे झालं मौखिक वाङ्मय. झरणीतून म्हणजे लेखणीतून झरणारं वाङ्मय म्हणजे स्वरूपयोग त्रैमासिकात टप्प्याटप्प्याने प्रकाशित होणारी तुकाराम महाराजांच्या अभंगांवरील विवरणं. त्याचे अनेक लेखांक पुढे येत राहतीलच. एक विशेष उल्लेखनीय काव्यात्मक आविष्कार म्हणजे स्वामी स्वरूपानंद ते स्वामी माधवानंद ही गुरुपरंपरा. स्वामी स्वरूपानंदांनी योगसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरू गणनाथ देई मज असं म्हणून त्यांच्यापर्यंत येऊन पोचलेली आदिनाथ ते गणेशनाथ अशी गुरुपरंपरा सांगितली. त्यानंतर स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवानंद या तिघांच्या कार्याचा नेमका आढावा संक्षिप्त आणि संस्कृत शब्दात घेतला गजानन दादांनी. तो नाथ संप्रदायाच्या इतिहासात त्यांच्या नाममुद्रेने नोंदला जाईल ही फार स्पृहणीय गोष्ट आहे.
परमामृत सार पुस्तिका तयार होत असताना गजानन दादांशी चर्चा झाली होती. संस्कार प्रदीपिका पुस्तिका आवृत्ती काढताना सर्वच उत्तराधिकारी व्यक्तींशी चर्चा झाली होती. तशी स्वामींच्या ग्रंथ निर्माण कार्यात गरजेनुसार ती होत राहीलच. अष्टावक्र गीता या स्वामींच्या ग्रंथाचं काम पूर्णत्वास जात असताना तो तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ असल्याने त्याची प्रस्तावना तशाच अधिकारी व्यक्तीने लिहायला हवी असं वाटलं, म्हणून गजानन दादांना सुचवलं. त्यांनी अगदी थोडक्या कालावधीत ग्रंथवाचन करून अतिशय सारगर्भ अशी प्रस्तावना लिहून दिली. आपण सर्वांनी ती वाचली आहे. गजानन दादा इथे उपस्थित आणि अनुपस्थित अशा सर्व साधकांच्या प्रेम, वात्सल्य, कौतुक आणि आदर अशा संमिश्र भावना मनापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. आत्ता पहिली डिलिव्हरी होते, म्हणजे पहिलं प्रकाशन. सहज पाहिलं तर स्वामींचं सांप्रदायिक उत्तरदायित्व मिळाल्यापासून पहिलं पुस्तक जे ध्यानयोग प्रकाशित झालं ते 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी प्रकाशित झालं. आणि गजानन दादांच्याही बाबतीत तसंच आहे. 5 वर्ष अजून पूर्ण होत आहेत उत्तराधिकार मिळून. त्याच्या आत पहिलं पुस्तक प्रकाशित होतं आहे वयाच्या 41व्या वर्षी. यापुढेही स्फुरणानुसार आणि सर्व सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने गजानन दादांच्या हातून वाङ्मय निर्मिती होत राहावी म्हणून स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आता काही औपचारिक भाग. या पुस्तिकेच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांविषयीचा ऋणनिर्देश. ओव्यांची निवड झाल्यावर प्राजक्ता अवधूत नेहमीप्रमाणे, म्हणजे स्वामींपासून ती लिहिते आहे, स्वामींचं पहिलं लेखन कुणी झेललं आहे तर प्राजक्ताने अनेक वेळा. तसं गजानन दादांच्याही बाबत प्राजक्ताने आणि नंतर रेश्मा जोशी यांनी ओव्या लेखन करण्याचं आणि टंकित प्रत तयार करण्याचं काम केलं. हर्षद जोगळेकर यांनी अतिशय उत्तम मुखपृष्ठ गोडबोले यांनी अतिशय उत्तम मुखपृष्ठ या सारण पुस्तिकेसाठी तयार करून दिलं. शीतल भालेराव यांनी मुखपृष्ठाच्या 4 पानांची सजावट केली आणि आतील मजकुराची मांडणी केली. बालोद्यान छापखान्यातून वेळेपूर्वीच छपाई पूर्ण झाली. मीनाताई जोशी आणि गायत्री सेवक यांनी मुद्रित शोधन सेवेत सहभाग घेतला. ही पुस्तिका साधकांच्या आर्थिक योगदानातून साकारत असल्यामुळे अतिशय नाममात्र मूल्य ठेवता आलं आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद. या सर्व सेवांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही सर्व मंडळी गजानन दादांचे ऋणी आहोत. हे सांगताना विशेष आनंद होतो आहे की आज उपस्थित असलेल्या साधकांना आदरणीय गजानन दादांच्या हस्ते स्वामी गजानन नाथांच्या हातून नित्यपाठ पुस्तिका प्रसाद भेट मिळतील. सगळा कार्यक्रम संपल्यावर, म्हणजे आरती झाल्यावर. ज्यांना अधिक प्रती आपापल्या केंद्रांसाठी किंवा आपल्या घरच्यासाठी घेऊन जायच्या असतील त्यांनी नंतर खरेदी करायला हरकत नाही. सगळं तांत्रिक भाग बोलण्याचं काम आता पूर्ण झालं आहे. नित्यपाठ पुस्तिकेच्या आशयाविषयीचा भाग नंतर गजानन दादा बोलतील. हे मनोगत स्वामीजींच्या चरणी अर्पण करते आणि दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मीनाताई जोशी आणि गीताताई वैद्य आणि गजानन दादा तिघांनाही पुढे बोलवते. पहिल्यांदा रामरक्षा इंग्रजी अनुवाद याचं प्रकाशन होईल. त्याच्यासाठी नीताताईने पण पुढे यावं असं तिला म्हणते, कारण ती एक अनुवादिका आहे, जयंती तांबे आणि नीताताई. बरं, ती नाही म्हणते, ठीक आहे. सागर, ती पिशवी देशील.
मीनाते, दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झाल्याचं तुम्ही जाहीर करावं. आज रामनवमीच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर स्वामींच्या म्हणजे त्यांची नेहमीच इच्छा होती की आपली पुस्तकं जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये पण यायला पाहिजेत, कारण पुढच्या पिढीला आणि बाहेर स्थायिक झालेल्या बाहेर स्थायिक झालेल्या सगळ्या लोकांसाठी हे सर्व वाङ्मय इंग्रजीत येणं अतिशय आवश्यक आहे. आणि खरोखर हे खूप दिवस म्हणजे स्वामी देहात असल्यापासून हे काम सुरू झालं होतं आणि आज त्याच्या प्रकाशनाचा एवढ्या वर्षांनंतर योग आला. पण ते प्रकाशित झालं हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे. तसंच गजानन दादांच्या अत्यंत सारभूत असा दासबोध असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन झाल्याचंही मी जाहीर करते. आणि श्रीराम, प्रभुराम, श्री समर्थ आणि श्री स्वामी यांच्या चरणी या सारभूत दासबोधाचं सर्वांना, सर्व साधकांना अत्यंत प्रेरणादायी पठण होऊ दे अशी प्रार्थना करते. श्रीराम. हरिओम. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दासबोध नित्यपाठ सार संपादन झालेलं आहे ते कसं संपादन झालं, ते कसं स्फुरलं ह्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्याबद्दल आपल्याला गजानन दादा मार्गदर्शन करते. हरिओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरिओम. संपादन कसं झालं याचं रोचक कथा नाही सांगणार आहे पण त्याच्यामागची भूमिका फक्त मांडेन की स्वामींनी मुळात सर्व साधकांना जे मुख्य ग्रंथ रेफरन्स म्हणून वापरावेत किंवा आधार म्हणून वापरावेत, अध्यात्म साधनेला पण, चिंतनासाठी पण आणि प्रबोधनासाठी पण, त्याच्यामध्ये एक म्हणजे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि तिसरं म्हणजे दासबोध. आणि त्यातल्या दासबोधाचं म्हणजे त्याच्याला धरूनच प्रबोधनाचं सूत्र ठेवावं अशी आज्ञा सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या फोनपर्यंत स्वामींनी मला दिलेली होती. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून स्वामींचं जे अवेलेबल सिलेक्शन आहे त्याच्याप्रती खूप आधीपासून सगळ्यांपर्यंत पोचलेले आहेत की महत्त्वाच्या ओव्या म्हणजे दोन भागात त्यांनी वर्गीकरण केलं होतं की विषय समजून घेण्यासाठीच्या महत्त्वाच्या ओव्या आणि विशेष चिंतनासाठीच्या ओव्या. ते वर्गीकरण त्याप्रमाणे त्यांच्या ग्रंथामध्ये करून घेण्याचं काम पण त्यांनी मला दिलं होतं त्यावेळेला, त्यांची प्रत सुरुवातीची जीर्ण झाली होती म्हणून. आणि त्यानिमित्ताने अख्खा दासबोध वाचला जाईल याची काळजी पण त्यांनीच घेतली होती. आणि ते झाल्यानंतर ते मला असं म्हणाले होते की अख्खा दासबोध वाचल्याशिवाय दासबोधाचा आवाका नाही कळत. आणि ही गोष्ट ती वाचल्यानंतरच लक्षात येते. आपण स्वाध्यायाला लागेल तेवढा एक समास, तेवढी एक ओवी किंवा ओव्यांचा समुदाय अभ्यास करतो, पाठांतर करतो, पण दासबोध किती गोष्टींना कव्हर करतो हे बघण्यासाठी सुरुवाती ते शेवटपर्यंत एकदा तरी दासबोध संपूर्ण वाचला गेला पाहिजे. आणि तो वाचताना असं आणि स्वाध्याय करत असताना, दीर्घ स्वाध्याय स्वामींपुढे चालू असताना असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी समर्थांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे अगदी मूर्ख लक्षणं, उत्तम लक्षणं, सद्विद्या निरूपण, सिद्ध लक्षण, साधक लक्षण, हा सुरुवातीचा भाग इंटरेस्टिंग वाटतो. आणि त्याच्यानंतर मग नवविधा भक्ती, शुद्ध ज्ञान वगैरे हे सगळं झाल्यानंतर पुढे बराचसा भाग तत्त्वज्ञानात्मक येतो. आणि मग महंतांना उपदेश पण आहे कार्य करण्यासाठी, कशाप्रकारे वागावं, कशाप्रकारे वागू नये, कसं निस्पृह राहावं वगैरे. तर हा सगळा भाग ज्यावेळेला अभ्यासला जात होता त्यावेळेला त्यातला मुख्य भाग काय आहे समर्थांना जो सांगायचा आहे तो नीट सुसूत्रपणे जर का संक्षिप्तपणे सांगता आला तर त्याचा उपयोग होईल असं मनामध्ये होतं. आणि त्यानुसार समर्थांच्या एकूण कार्याचं किंवा प्रबोधनाचं जे सूत्र आहे, एका वाक्यात सांगायचं झालं तर लोकांना शहाणं करणं हा आहे सर्व प्रकारे. त्याला स्वामींनी जाणता परमार्थ असं नाव दिलेलं आहे.
व्यावहारिक शहाणपण पण शिकवलेलं आहे आणि पारमार्थिक शहाणपण पण शिकवलेलं आहे. समर्थ जितके भक्ती प्रधान आहे त्यांचं अंतःकरण, तितकीच त्यांची बुद्धी अतिशय लॉजिकल आहे. त्यामुळे समर्थांचा परमार्थ हा अतिशय लॉजिकल आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा भाबडेपणा पसंत नाही, अजिबातच नाही. आणि परमार्थाच्या नावावर आणि अनुभूतीच्या नावावर काहीही गैरसमज अंतःकरणात बाळगणे याला समर्थांचा ठाम विरोध आहे आणि तो दासबोधामध्ये ठिकठिकाणी प्रकट झालेला आहे. असं असताना या सगळ्या ओव्यांमधला एक सारभूत भाग निवडता यावा आणि अनेक विषय जरी का समर्थांनी स्पर्श केलेला असला तरी एक साधक म्हणून आम्हाला सामान्य आयुष्य आमचं उन्नत करत न्यावं. ते उन्नत करत नेताना त्याच्याबरोबर मुख्य परमार्थ धारणा ह्या नीट आम्हाला कन्साईज माहिती पाहिजे आहेत. स्वामींचं एक जे ध्येय होतं की सर्व अशा प्रकारच्या ग्रंथांचं एक संक्षिप्त आवृत्ती असली पाहिजे. स्टँडर्डाईज जे ग्रंथ, स्टँडर्ड म्हणून जे ग्रंथ आपण वापरतो त्याची. तर त्यानुसार दासबोधातल्या या सगळ्या परमार्थ धारणा स्पष्टपणे आणि एका मागोमाग एक अशा समजून घ्यायला सोपं जावं. ज्या तत्त्वज्ञानपर धारणा आहे त्याच्यामध्ये समर्थांचं स्वतःचं असं कित्येक ठिकाणी स्वामींच्या शब्दात कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं विष्णू सगळ्यांना सांभाळतो म्हणजे कुठून सांभाळतो, तो मग कुठेतरी क्षीरसागरामध्ये आहे वगैरे हा भाग न घेता समर्थांनी जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, स्वतःमधले असण्याची जी स्वतःचं सांभाळ करायला पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे तीच विष्णूचं स्वरूप आहे आणि विष्णू कधी तो पाळणे येणे प्रकार आहे. स्वतःला कुठल्याही प्रकारे हानी होऊ नये अशी जी फिलिंग आमच्या अंतःकरणात आहे तो विष्णूचा अंश आहे आणि अशा प्रकारे विष्णू पाळतो, जगाचं पालन करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणात अशा प्रकारे विष्णू उपस्थित आहे. हे जे थॉट प्रोवोकिंग सेंटेन्सेस आहेत ती कुठेतरी आम्ही स्वीकारावी बुद्धीने. आम्हाला ज्यावेळेला अडतं त्यावेळेला आम्ही विष्णूला किंवा कृष्णाला शरण जातोच, तो प्रश्नच नाही आहे. पण नक्की हे सगळं आहे काय ह्याचा तत्त्वज्ञानात्मक भाग आणि त्याच्या पुढे जाऊन त्यातला जो योगाचा भाग आहे, मुख्य ध्यानयोगाची साधना दासबोधामध्ये इतक्या स्पष्टपणे आलेली आहे की ज्याच्याकडे या इतर गोष्टींमधून लक्ष जात नाही ती ध्यानयोगाची धारणा. अगदी बसावं कसं, श्वास कसे घ्यावेत कसे सोडावेत, धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, इथपासून सुरुवात करून मी कोणा ऐसा हे धरुनी पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय, आणि मग ज्ञानाची लक्षणं. आणि त्याच्यानंतर ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न राहता ते इतरांना शिकवावं. याच्यासाठी म्हणून कशाप्रकारे कार्यरत होता येईल आणि त्याचे डूज अँड डोंट्स हा सगळा भाग जर का एका ठिकाणी कन्साईज मिळाला तर त्याचा उपयोग खूप जास्त प्रमाणात होऊ शकेल. फक्त पाठांतरासाठीच एक भाग आहेच. आणि दुसरं म्हणजे दासबोध हा केवळ पाठांतराचा किंवा पारायणाचा ग्रंथ नसून, तसं बघायला गेलं तर कुठलाच आध्यात्मिक ग्रंथ हा फक्त पारायणाचा ग्रंथ नाहीच आहे. पण दासबोध विशेषतः समर्थ कित्येक ठिकाणी इतक्या बोल्डली एक्सप्रेस होतात की त्यांनी असं शेवटी असं म्हटलं आहे की असं म्हटलं जातं की सद्ग्रंथांची पूजा करावी. तर समर्थ स्वतःच क्वेश्चन करतात की पूजा कशासाठी करावी, त्यातला विचार घ्यावा. हा जो भाग आहे त्याप्रमाणे दासबोध नित्यपाठाचं पण पाठांतर होईल, आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याच्यावरून स्वाध्याय व्हावे, चिंतन व्हावं हा त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि त्याप्रमाणे साधनेसाठी म्हणून त्याचा उपयोग जर का झाला, होऊ शकला कुणालाही, तर त्याच्यामागचं प्रयोजन तेवढंच आहे. स्वामींचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्याच्यामधून त्यांनी जी शिकवण होती त्यातला एक भाग महत्त्वाचा, ते असं म्हणत की जर का त्यांनी कोणाला प्रसाद दिला तर प्रसाद दिल्यानंतर तो कुणाला तरी दिलेला त्यांना आवडत नसे, प्रसाद वाटू नये असं ते म्हणत. कारण शिष्याच्या कल्याणासाठी म्हणून गुरूंनी तो दिलेला असतो, तो त्याच्यासाठीच दिलेला असतो. त्याने तो असा कॅज्युअल खाऊ वाटतात तसा वाटता कामा नाही असं त्यांनी म्हणत असत. पण असा भाव मनात आला की हा दासबोधासारखा प्रसाद हा मात्र इतरांना वाटूनच खाण्यासाठीच दिलेला आहे. स्वतः पण त्यांनी त्याचा प्रसाद सेवन केला. दासबोधासारखा ग्रंथ मध्यवर्ती साधनेसाठी म्हणून अतिशय उपयोगी अशा रीतीने समोर ठेवला आणि तो प्रसाद सेवन करता करता इतरांना वाटावा ही प्रेरणा पण त्यांच्याच इच्छेने मनात निर्माण झाली. या ओव्यांमधल्या ज्या 109 ओव्या आहेत त्या 109 ओव्या ह्या जवळपास सर्वच्या सर्व ओव्या या स्वामींनी जी संपादित केलेला जो म्हणजे महत्त्वाच्या ओव्या ज्या काढल्या होत्या
त्या सगळ्या ओव्यांमधल्याच या ओव्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एखादीच ओवी त्याच्या बाहेरची असू शकेल, म्हणजे थोडंसं बघावंच लागेल. पण बहुतेकशा ओव्या ह्या त्यांच्याच ओव्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ह्याचं संपादनाचं श्रेय अंतःकरणाला चुकूनही स्पर्श झालेलं नाही, होण्याची शक्यताही नाही. कारण शब्दसमर्थांचे आहेत, संकलन स्वामींचं आहे. त्यातलं फक्त निमित्त मात्र होण्याचं भाग्य मला लाभलं. त्या भूमिकेतून त्या दासबोधाचा प्रसाद, म्हणजे रामनवमीचा प्रसाद नंतर आपण भोजनासह शेवट नंतर करणारच आहोत. पण आजच्या या दिवशी दासबोधाचा हा प्रसाद आम्ही सेवन करावा, एवढंच त्याच्या मागची माझी भूमिका आहे. हरिओम तत्सत. एक उल्लेख अजून पण राहिला, तो म्हणजे अतुलदादांचा. कारण ते संपादन केल्यानंतर कोणीतरी तपासायला पाहिजे, एकट्याच्याच डोक्याने नको जायला, म्हणून मी अतुलदादांना पाठवलेलं होतं. आणि ते सगळं त्यांनी रिव्ह्यू करून 1-2 गोष्टी त्यांना जे बदल वाटत होते ते त्यांनी सुचवले. त्यानुसार परत थोडंसं रिव्हिजन करून त्यांना पाठवलं होतं. त्यांना मी म्हटलं होतं की आज इथे येता आलं तर, पण त्यांना शक्य नाही आहे. पण ऋणनिर्देश हा शब्द फार मोठा होईल, पण त्यांचंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे नित्यपाठाच्या संपादनामध्ये. हरिओम.